हॅलो गाईस, तर चला आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि सो आता आपण आलो शिखर समोरचा परिसर तुम्ही बघू शकता. आता आपण चाललोय मंदिरात जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. दर्शनाला मंदिर कुठं आहे? मंदिर कुठं लागू? अभिषेक करणार आहे का? मंदिर इकडनं मंदिर. सचिव चल, मी आता आलो. थांब तिथं. मी पावडर लावली होतो. पावडर रोदेशला पाहिजे ना. मी जरासा तर आता आपण दर्शन घेणार आहोत. आतमध्ये जस्ट एंट्री केलंय. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, तर बघू आपण. तुम्ही मंदिरासमोर एक परिसर बघू शकता. इथे बघा 5 मंदिर आहेत. नाव तरी सांगा काय घडलं. नाही बाबा. चला. विषय माहिती आहे, इथं जास्त लूटमारीचा धंदा चालतो. म्हणून काय टिकला लागत असेल ना, सांगतात ना काय सरळ निघायचा बाहेर. काय नाही, डायरेक्ट नाही बोलत. विषय कट. आणि काय तुम्ही मंदिराचा चारी बाजून परिसर पाहू शकता. खूप भारी वाटतंय बघा. आणि स्वयंभू महादेवांचं मंदिर आहे. सचिव फोन यायला लागलं. चला, फोन यायला लागला आपल्याला. मस्त पूर्ण दगडाचं मंदिर आहे गाईच. वाव, काय सीन आहे, एक नंबर. तर चला, आता आपण इथून निघत आहोत. आपला जेवणाचा कार्यक्रम असणार आहे. तर आपण चला त्या डॅमवर जाऊ आणि जेवण करून घेऊ. जेवायचं तर चला, इथून प्रसाद सुद्धा घ्यायला लागेल आपल्याला. घेतला का? ते काही खेळ नाही. बघू चल जरसा नवीन काहीतरी खेळणं ना घेऊया. काय इथे भरपूर शॉप आहेत मंदिराचे खाली. आणि मंदिराचा परिसर बघू शकता कसला भारी दिसतो बघा. काय नजारा आहे, काय व्ह्यू आहे, एक नंबर. काय आता आपण मस्त आहे की जेवण करायला आलो. इथे जेवण रांधायचं आहे. आणि इथं मस्त चिंच आहे बघा. किती चिंच आले. आमचा सागर भाऊच बघ परला घसरून लगेच. बघ मस्त वातावरण आहे गाईज इथं. लय भारी मस्त व्ह्यू बघू शकता. हो हे सचिव खतरनाक नजारा भारी आहे ना. पण मस्त वातावरण भारी आहे. बापू का इटल झाला का आमचा. नको चल राहुल. दगड्या फटका पारला ना माझे. मी आणू म्हणतो आणली चीज. हे चल 2-3 पाहिजे का आला भाई. आता काय तर पारले असेल काय. चहाला घेत पाटील का साधेत. बस का. अरे कांदा वरी गेलता आमचा सचिव. सीन बघ, व्ह्यू बघ, डेंजर व्ह्यू, एक नंबर. फोटो फक्त काला येतील. चला, या व्ह्यू मध्ये आपण मस्त जेवणाचा कार्यक्रम करणार आहोत. इकडं कांदा बटाटी कापायला घेतला बाबा. मस्त काम, मस्त आराम काम आहे आपलं. पार्टी आपली भाजीची पार्टी आमची. चला आता आपण मस्त आहे की जेवून घेऊ. जेवायला आपण कालच्या हरकत केले रफ्तार काम. आणि सो या व्ह्यू मध्ये जेवायला आहे ना खूप मजा येईल आपल्याला.
हा आमचे होते रिटगरचे बाबा रेडगर गावचे आमचे माजी कर्णधार कर्णधार ना कॉमेंट्रेटर समालोचक फेमस हो म्हणजे 10 वर्ष आधी आहेत ना 1 नंबरला टॉपला होते आता पण टॉपलाच आहे सध्या कसा नवीन नवीन कॉमेंट्रेटर झाले तयार म्हणून उतरायचे मैदानात यंदा यंदा उतरा मग घ्या मस्त जेवून घ्या मी पण जेवतो आता सीन भारी होय या सीन मध्ये जेवायला भारी लागेल असा मूड मध्ये जेवू आपण हे मस्त काय आहे पण ते चला आपल्याला निघायचे नाही जायला गेले सव्वा मस्त काय आहे पण मग गाय मस्त आहे बापू बापू घरी काय ती बेरण ठेवल्या अरे शंकर मुंग्याची पायाखाली शंकर पायाखाली मुंग्या असतील चला चला आपल्याला निघायला लागेल आता चला सांगायला गाव चल ना का तिथे गाय आली मग गायजवळ फोटो काढलं फोटो घेतला मस्त काय आहे पण ते हो घ्यायचे पार्टी चला गाईज आता आपण मस्त की जेवले फ्रेश वगैरे झालोय आणि आता इथून निघत आहोत आणि सो आता आपल्याला जायचंय जेजुरी दर्शनाला चला हा मजा नसते आली इकडं आम्ही नवीन खरेदी केली तुला मजा नसते आली बिलकुल का असं काय नसतं तर चला गाईज मस्त आपण बसमध्ये बसतो आता आणि सो जेजुरी दर्शन आता भेटू डायरेक्ट आपण जेजुरी बाय बाय स्टाईल आहे हे तो अलग स्टाईल आहे बस नाही आपल्या बापूच्या वारीवर मस्त वेगळी गुऱ्याना घेतला नवीन घेतली जागा आपण तर गाईज जस्ट आपण पोहोचलोय जेजुरीला आणि सो आपण आता खंडोबाचं दर्शन घ्यायला चाललोय आणि सो आता आपण मार्केटमध्ये आहोत आणि बघू शकता आपली सगळी नाणेनच आलेले आहेत मागे चला 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 सचिव घे पाणीचं पका दमणार आहे ना पाय चरून तू चला गाईज आपण जाऊ आता जेजुरी वरती दर्शन घ्यायला आणि सो बरेच वर्षातून म्हणजे 4-5 वर्ष आपण ट्रिपला आलो होतो तेव्हा जेजुरीला वर गेलो नव्हतो बाहेरूनच दर्शन घेतो तिकडनंच खाली पायथ्याशी सो यावर्षी वरती चाललोय आपण बाबा खंडोबाचा कुत्रा आहे तो बाबा श्वान दमला का दमला बाबा आपल्याला नॉनस्टॉप पडतो हा मंदिरात जाणार आहे पहिलं इकडे दर्शन घ्यायचं मग मंदिरात जायचं घे एक्शन आम्हाला गरबर आहे आमची डायरेक्ट लगेच निघाल लगेच चला आम्ही ट्रिप वाले आहेत गरबर आहे आमची लगेच निघाल चला आपण मेन दरवाजामध्ये आहोत मग चाला घ्या आपली आता लगे पैसे हे डोक्यात ठेवतील 200 काढतील काय सचिव एलकोट जय मला तर काय चला जस्ट आपण वरती आलोय आणि सो नुसता भंडारा उधरला इथं आणि वेव 1 नंबर आहे आता आपण आतमध्ये जाणार आहोत दर्शनाला आणि सो मस्त की भंडारा उधरले इथं बऱ्याच ठिकाणी हो चला इथूनच झाला पाय पडायला घे नाही बा जय मल्हार सदानंदाचा एलकोट चला कारागीर आपल्याला मोबाईल आहे अलाउड आतमध्ये बाबा वाले भारी दर्शन झालं आपल्याला एलकोट जय मल्हार काही दर्शन घ्या बाबा मोबाईल
तर काही लाईफमध्ये फर्स्ट टाइम आपल्याला असं दर्शन भेटलं का डायरेक्ट गाभाऱ्यात दर्शन भेटलं. खूप भारी वाटलं आणि एकच मिनिटात दर्शन घेऊन आलो आम्ही काही. सो चला आता आपल्याला इथून लगेच निघायला लागेल आणि भेटू आपण खाली. आलं आलं हे जाय एकच मिनिटात दर्शन होईल. एकच मिनिट डायरेक्ट गाभाऱ्यात इकडनं जा डायरेक्ट हे तिथून जा इकडनं गेलं तर चालेल. एकच मिनिटात दर्शन होईल. गाईस तुम्ही जेजुरी गडावरचा इव्हिनिंगचा व्ह्यू पाहू शकता. खूप भारी वाटतंय आणि आता तो बाबा फोटोशूटला गर्दीच आहे पाहू शकता. जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार. आहे रिडगरकरांचा आवाज आहे इथं जेजुरीन. घेतो काय तुझ्या आयुष्यात काय पहिल्यांदाच दर्शन भेटले मला गाभाऱ्यांना डायरेक्ट आतमध्ये कधी भेट नाही आणि लगेच 2च मिनिटांत 1च मिनिटांत फक्त असं आहे न उलट थांबायला भेटला तिथं पाय पडता मस्त वाटलं वाटलं. चला निघू चला आता आपण पहिल्यांदा असं दर्शन भेटलं. बरोबर निघायचं आपण. कुठं आला अरे चल ये चल लय भारी दर्शन झाला. लाईफ मध्ये पहिल्यांदा असं दर्शन झाले. एक नंबर दर्शन झाला आमचा. कधीच एवढं भारी दर्शन झाला नव्हता. काय गाभाऱ्यात एवढं भारी दर्शन झालं की आम्हाला आनंद झालेला आहे. गाय आता मस्त की काकडी खाऊन घेऊ आपण. मस्त टन मामा घाई ना असते घ्या तुमच्या लागला ना पाहिजे. घेऊ घ्या आपल्याला खायला चालू आपण आता. आमचा नगरसेवक उभा असताना आम्ही घाबरतो. काय चला आता आपण इथून निघत आहोत आणि संध्याकाळच्या वाजलेत 4. गाईज बघू शकता आपले प्रणय बॉबीचे आगरी कोली टूर्स अँड ट्रॅव्हल्स. 20 सीटर पुशबॅक गाडी आहे आणि आता मागले आम्ही बरेच दिवस फिरवले म्हणून. 6 दिवस आम्हाला कोणता त्रास झाला नाही. ड्रायव्हर पण चांगले आहेत. खूप भारी वाटली गाडी. तर आमचा ड्रायव्हर साहेब आला बघा नाच बाबा फुल एन्जॉय. माणूसच भारी आमचा. तर गाडी कधी तुम्हाला लागली ना गाईज तर तुम्ही नक्कीच प्रणय भोपी ऋषिकेश भोपी आणि प्रीतम भोपीला कॉल करू शकता. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे. आणि खूप भारी ड्रायव्हिंग खूप भारी हो. लक्ष असू द्या इकडं. मस्त ड्रायव्हिंग आहे. 6 दिवस कोणता त्रास नाही आला आम्हाला. मस्त तर चला गाईज नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आपलं त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे ते बघू शकता. तर चला आतमध्ये तुम्ही गाडी बघू शकता. आमच्या ड्रायव्हर तर नादत नाही. कशी पण गाडी चालवा टेन्शनच नाही. 6 दिवस पोटातला पाणी ना आला आमचा. चला गाडी बघून घ्या आमची गाडी बघून घ्या. खूप छान आहे आणि खूप छान वाटतं प्रवास करून. आणि गाडी पण चांगली आहे. गाडीतले ड्रायव्हर पण खूप चांगले आहेत. आणि गाडी कधी पण तुम्हाला पाहिजे असेल तर कधी पण सांगा. नंबर तर करण पाठवणारच आहे तुम्हाला. ओके थँक्यू दादा. चला तर काही आता आपण इथून निघत आहोत. आपला नेक्स्ट देवस्थान असेल. चला तुम्हाला दाखवतो उद्या सरप्राईज. तर चलो आजचा ब्लॉग सुद्धा आपण इथेच एंड करू. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चलो बाय.